की सरन दादा तुम आगे बढ़ो। पुढे 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 हॅलो हॅलो हा पाणी घ्या पाणी माणसं पाहिजे तिथं बोलवा. रस्ता कसा होणार कोणत्या पुढे बाकी राहतोय दादा पुढं इकडून खराबच आहे ते आपण आलो आता त्या रोड सगळ्याच खराब आहे हा रस्ता जो आहे तो आता किती रुपये 35 लाख 35 लाख 35 लाख होता. 35 लाख किती होणार हा? कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? सचिन शेठ किती लांबी किती आहे लांबी 800 मीटर 1 किलोमीटर पडणार काय सगळे कोपट आहे का? डांबरीला पुढे 35 लाख रुपये लागतात 800 मीटर पैसे कधी टाकले 50 लाख टाकले का 35 लाख WBM पकडले जातात हे बी खाली. हा रस्ता सगळा किती 2 किलोमीटर येईन 2 किलोमीटर टोटल किलोमीटर 1800 मीटर आता 3 किलोमीटर याच्यापर्यंत त्या शेटे वस्तीपर्यंत आलेलं आहे हा 1800 मीटर आम्ही मोजला होता. दादा 1 किलोमीटर नाही पाहिजे WBM पकडलेली आहे. आता हे पुढे बदललं आता 800 मीटर टाकलं मेन वस्ती ना दादा इथून पुढेच आहे इथून पुढेच वस्ती आहे इथून तिकडे वस्ती नाही जास्त इथून इकडेच वस्ती अरे बाबा नो अरे पण राजाला तुम्ही कसला बांधता अख्खा रस्ता करायचा तुम्ही कुणासाठी बांधताय अरे हा आमदार शरद सोनवणे राजा बदलला आमदार म्हणूनच आम्ही आलो इथं. मी तुम्हाला फक्त माहितीसाठी विचारतो तुम्ही मला जर माहिती दिली तर मला रस्त्याच्या जर डोकं लावता ना काय करायचं माहिती तुम्ही नाही दिली तर मला कसं काय करायचं तिथं काय झालं तिथून सुरुवात होणार कारण गाव आपल्या इकडे आहे ना आपण कुठे जातो सगळी गावात मिसळ खायला कुठे जातो दर्शन करायला कुठे जातो दर्शकेला कुठे जातो गावात तर जावं लागेल म्हणून हा रस्ता पहिला घेतला तो तिथून पुढे करायला आपला 1 किलोमीटर आहे. सचिन उद्या माणूस बोलवायचा कोण आहे इथं जय कोण आहे इथं पांचाळला सोबत उद्या बोलवायचं आणि तो ओरलेला सगळा रस्ता 432 मीटर काम होणार फक्त आता जास्त ते मी वाचून घेतो उद्या मी लगेच उद्या पानाची साईड ओपन करणं मी सगळं बघायला काय काय आहे परंतु उरलेला सगळा रस्ता हा मोजून घ्यायचा आणि पांचाळला इथे चांगल्या पद्धतीने रस्ता करायला लावायचा आणि तो रस्ता किती रुपये लागतात हे त्यांनी मला एस्टिमेट करून सांगायचं आणि तिथून पुढचा हा डांबरीत आपला सगळा तर तो सगळ्या रस्त्याचं मला एस्टिमेट जे आहे ते मला उद्या त्याला सांगून मोजून घ्या आणि माझ्याशी बोलायला लागा सिमेंट कॉन्क्रीटचं काय होते किंवा हेवी जर याचं आणि पुढचा बाबा जे झालं त्याच्यावर मी बोलतच नाही बिलकुल मी पुढचं बोलतो पुढचा रस्ता किती राहिला त्याला किती पैसे लागणार याची मला त्यांनी उद्या आयडिया द्यायची त्याने बोलून घ्यायचं म्हणजे मला 1 स्ट्रोक हा सगळा रस्ता 100% संतुष्ट सगळं करतो ताई जरा मला थोडा मला श्वास घेऊ द्या आता शिने आलोय निवडून सगळे रस्ते करतो तुमचे एक नाही ठेवणार फक्त मला थोडासा प्लॅन करा मला रुंदी द्यायला सांगा तुमचा रस्ता एवढा चिवाड येतो चिवाड आणि
चांगलं काम चांगली कामं करायला पाहिजे सगळ्यांनी. कोणी हा चांगली कामं किती अंतर आहे तो? 500 मीटर पर्यंत असेल. अर्धा किलोमीटर आहे. अर्धा किलोमीटर आहे. हा मग ते अशा रस्ते का करतात लोक? 10 वर्ष रस्ते टिकले पाहिजेत. बोला तो कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायतने लक्ष ठेवायचं. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सर्व लक्ष ठेवायचं. चांगले रस्ते करायचे सर्वांनी. जो चुकीचा रस्ता करे मला सांगायचं. मी त्याचा 1 रुपये सुद्धा बघा मध्य काळामध्ये तुम्ही मला सांगितलं होतं. मी कॉन्ट्रॅक्टरला लगेच थांबवलं. काम चांगलं करायचं केलं तर नाही केलं. चांगले रस्ते करा तुमची जबाबदारी आहे. पेपरे पेंटर वेठेकर पट्टी शक्य वस्ती. अच्छा उरलेलं असतं. आता ते मोजदार उद्या मला कळणार. 1.5 एक हा 1 एक हा काय मला कळेल. पिंपरी पेंटर ते शिंदेपट कुठे आला? जांभळपट सर किसन नानाच्या घरी. आम्ही काय करायचं? आम्ही काय उडून जायचं तिकडे रस्ता म्हणून आम्ही काय करायचं? आम्ही मोकळी नाही का तुमच्या मागे नाही? हा आपला आदेश शिंदे. ऐका जरा. पिंपरी पेंटर शेवळे वस्ती आणि जाळीची पाईप. खडीकरण झाले. बरं मग त्याला काय करायचं आता? पेशंट पिंपरी पेंढार नवलेवाडी विकासवाडी खडीकरण म्हणजे हा रस्ता अजून कामच नाही केले. खडीपट्ट्या पडले बेसच नाही का सर्वच 2 किलोमीटरला उडाली विकासवाडी नवलेवाडी. काय रमेश शेट आलेत. रमेश शेट गांभीरवाडी ते गाजरे वस्ती. आणि हा रस्ता खडीकरण कुठला आहे? पिंपरी पेंढार गांभीरवाडी स्मशानभूमी कुठे वस्ती. आणि पिंपरी पेंढार दुर्गुडपट्टी उपरांत नंबर 2 रस्ता डांबरीकरण 1 किलोमीटर. 1 2 3 4 5 6 7 रस्ते अजून बसवायचे. संरक्षण मिळाल्यानंतर बघू. आधी रस्ते बघू द्या मला. हॅलो हा चला तुमचे सगळे कामं समजा मी करून टाकले तर तुम्ही मला 100% मतदान देणार का? हे काय मत बाहेर द्यायचं नाही. सगळं पहिलं होतं पहिलं. बरं का दादा आम्ही नाही मी सांगतो दादा ऐका ना दादा. डायरेक्ट तुम्ही तिथे या. पाठीपाशी मम्मी ते आल्यात सगळे. नाही, आता निवडणूक आल्यात ना पुढे. आता निवडणुका पुढे आल्यात ना. हे बघा या शरद सोडने काय केलं? तुम्ही मला निवडून दिलं. ऐका रे तुम्ही मला निवडून दिलं तर मी शांत नाही बसलो. मी चाकण जिंकलो, खेड जिंकलो, मंचर जिंकलो आणि जुन्नरवर सुद्धा शिवनेरीवर भगवा फडकला आणि या 4 उत्तरेच्या जागा आपण जिंकलो. म्हणजे तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं तर मी शांत बसलो का? नाही. आता मला ही सगळी कामं करायची. मी ठरवलं जर ही सगळी कामं एका वेळेला करायची तर मी तुमच्याकडे काहीतरी मागणी करणार ना. शेवटी मला सांगा बाळशास्त्री ही सगळे तुमची कामं करायला शेवटी खोची कायसाठी? विकास कामासाठी ना. मला तुला गडबड करतो कुठे रोड. मला आपल्याला एवढं सांगायचंय आमदार कशासाठी असतात? विकास कामासाठी. समस्येसाठी विकास कामं पहिले विकास होणं गरजेचं आहे. खुर्ची ही विकास कामासाठीच. त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. मला असं वाटतं जर विकास कामं करण्यासाठी जर मी जर सुद्धा कटिबद्ध आहे तर तुम्ही सुद्धा इथं पुढच्या कालखंडामध्ये मी ज्या सगळ्या त्या सत्ता सगळ्या ताब्यात द्या त्याचं कारण सांगतो. तुम्हाला इथून पुढे या छोट्या छोट्या कामाला कुणाकडे जायची गरज नाही. तुम्ही स्वयंपूर्ण होणारा शब्द माझा आपल्याला कुठेही जायची गरज नाही. कारण जिल्हा परिषद पंचायत समिती हा आत्मा आहे. छोटे छोटे रस्ते, छोटे छोटे संरक्षण भिंती, शाळेचं काम, सगळं काम. त्यामुळे इथून पुढे आपण ही सगळी गोष्ट लक्षात ठेवा. 25% काम आहेत. अरे बाबा असं हे तर करा पहिली. इथून मला पुढे देते तुम्ही सगळे. 5 वर्ष घालवले तुम्ही तेव्हा कुठे होत? हे मीच करू शकतो. आणि एका वेळेला 7 झाली, पुढच्या वेळेला परत 7 होतील. अजून माझ्या आता 4 वर्ष आहेत ना.
एका वर्षामध्ये आपलं काही संपत नाही. मंत्रीपद आपल्याकडे त्यामुळे आपण काळजी करू नका. ही आधी 7 कामं तुम्हाला जी दिली ती तर केली पाहिजे ना पहिले. तर ही पहिली 7 कामं मी करणार आणि ही सगळी 7 कामं एका वेळेला करून मी पूर्ण करून टाकणार. माझा पिंपरी पेठरचा शब्द आपल्या सर्वांना. त्यामुळे आपण हळूहळू पुढे जाऊ. मला हे गाव चकाचक करायचंय, चांगलं करायचंय. आपण सर्वांनी, माझी विनंती आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणी असो त्याच्या मानगोटीवर बसून काम करून घ्यायचं चांगलं 1 नंबर. ही कामाच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर तुम्ही खाताय मिसळ पाव होय आणि काय होईल आणि मग रस्ता झाल्यानंतर दादा एकदम खराब झालं हो. तर मग तुम्ही काय करता सगळे? काय हा पैसा सरकारचा म्हणजे कुणाचा आहे? कुणाचा आहे? आमचा मग तुम्ही झोपा काढणार नाही जागे तर नाही. पण त्याला कळतंय त्याने उभं राहा. ज्याला नाही कळतोय डोसत बसतोय. ज्याला कळतंय ना मला तक्रार करा, त्याला थांबवू नका. मला सांगा दादा जरा व्यवस्थित नाही करत, तुम्ही लक्ष करा. मी बोलेल तुमची तक्रार म्हणजे अवघड असते. मग माझ्याकडे करा, तुम्ही जागेला आणि मला तक्रार करा. ते पाहिजे हा वेळेत केली पाहिजे. चालू कामामध्ये बरोबर ना सर? खरे कुठं आहे त्याचं खरे कुठं आहे? पण मला तक्रार करा. मी एकदम एमर्जन्सीचा माणूस आहे. मी लगेच पळत येईल. चिंता करू नका. पिंपरी पेठरच्या सर्व ग्रामस्थांच्या शरणावर मी नतमस्तक होतो का तुम्ही मला या वेळेला तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसवलं. तुम्ही सर्वांनी मला बसवलं, मला मान दिला, सन्मान दिला, मतं दिली, ताकद दिली, सर्व काही दिलं तुम्ही. आणि ताई तू काळजी करू नको. केला असेल खराब रस्ता 250 मीटर तुझा परत चकाचक करून देतो मी रस्ता. तू चिंता करू नको. तुम्ही बोलल्यानंतर मी ऐकणार नाही असं कधी होणार का? माझं लक्ष असतं सगळं मी करतो ना. आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. 2025 संपते 2026 मध्ये आपण पदार्पण करणार आहे आणि नवीन कामं मी आता हातामध्ये देतो. इंग्लिश मी तुझी पासआउट करेल. पाठपुरावा करायची जबाबदारी जयसिंगराव आहे, सर आहे, किसन दादा आहे, हे तुम्ही देखील विशाल आहे, आपण सगळेच रामदास शेठ आहे, ताई आहे, आपण सगळे. आणि आपल्याकडे काही पक्ष पार्टी काय नाही, नो पक्ष पार्टी. आपल्याकडे फक्त विकास आणि गटतट सुद्धा नाही. मी गटतट करत नाही. मला कोणत्याही गावात गेलं तर काही लोक काय करतात, हाच माझा म्हणून त्याच्याच घरी जातात फक्त एकाच्याच घरी. ते बी राज्य जातात. मी तसं वागत नाही. मी आमचे सर आजारी पडलो, मला कळालं तर मला रावलं. मी दुसऱ्या मिनिटाला सरांच्या घरी पळत गेलो. काही झालं तरी आमचा माणूस आहे, आपल्या घरातला माणूस आहे. खरे खोटे विचारत त्यांना. हे आजारी पडले तर दुसऱ्या मिनिटाला फोन केला मी जीवनला. काय पाहिजे बोल, काय पाहिजे ते सांग. नवी मध्ये माणूस माझा आहे, अजिबात त्रास होता कामा नाही. तुमचं काय पाहिजे का? तुम्ही 24 तास राजकारणामध्ये बुडून गेलेले. हे पक्ष पार्टी बरं ते एकाला तुमचं नाव माहिती नाही, माहितीये का? माहित आहे एकालाही माहित नाही वरच्या लोकांना, पण शरद सोडले सगळ्यांना माहिती. खाली पण वर पण. त्यामुळे मला थोडं जाणं, मला ओळखा, मला समजून घ्या. काय चुकलं तर माझ्या कानात सांगा. मी तुमचाच आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची सेवा करणे माझी जबाबदारी आहे. आपल्या सर्वांची विकासाची उंची वाढवणं माझं कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना मला माझं शुभेच्छा देतो. पुन्हा गोविंदाला राहा, चांगले राहा, भांडण दंड करू नका. गाव चांगलं ठेवा, सुरक्षित ठेवा, एकजूट ठेवा. आणि आदरणीय फिरोशेठ कोर्टाची बैठक यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि खरं तर शेटलीच आपल्या गावाचा एवढा मोठा गाणं हाकलाय. त्यांचं नाव जब तक सूरज चांद रहेगा और केरू बाबा आपका नाम रहेगा. आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. आता ही कामं तुम्हाला आली नवीन. आजची उद्घाटन पिंपरी पेठर नवलेवाडी दष्ट्या घाट 10 लाख रुपये. पिंपरी पेठर उमरत नंबर रस्ता सुधारणा करणे 35 लाख रुपये. पिंपरी पेठर राष्ट्रीय मार्ग 222 ते साळशेत 50 लाख रुपये. पिंपरी पेठर आणि पवारपट्टा आणि गायमुखवाडी ह्या दोन्ही डिप्या दिल्यात मी या 5-5 लाख रुपये. असं जवळजवळ आता एका काही दिवसांमध्ये जवळजवळ 1 कोटीचा निधी आपल्या गावाला मी दिलेला आहे. हे आपल्याला जाहीर करतो. आणि ही सगळी उद्घाटन करायची काही तर खोटा नाव आहे सगळ्यांना. नाही आहे. अरे संवाद वाद्य 5 मिनिटं ते लोक
डिपीचं नाही 2 रोड आहेत ते रोड करू 50 लाखाचा एक. चला आभार मानतील आदरणीय